एरवी पतीपासून पीडित असलेल्या महिलांची अनेक आंदोलनं आपण पाहिली असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला पत्नीपासून पीडित पतींचं आंदोलन दाखवणार आहोत. या पतींना पत्नी छळतात असा आरोप या पतींचा आहे. त्यामुळे महिलांसाठीच्या कायद्याप्रमाणे पुरुषांसाठी आता कायदे करावे अशी मागणी हे पत्नी पीडित संघटनेचे सदस्य करत आहेत. बायको करती छळ लग्न करिता बायको करती छळ त्यांना पाठबळ कायद्याचे पत्नी पीडित पुरुषांचं हे आंदोलन सुरू आहे औरंगाबादच्या विभागीय कार्यालयासमोर. आमच्या पत्नी आमचा अमानुष छळ करतात असा या पुरुषांचा आरोप आहे. आम्हाला न्याय मिळावा म्हणून त्यांची घोषणाबाजी सुरू आहे. सरकार देत असे महिलांना साथ, सरकार देत असे महिलांना साथ, पुरुषाच्या व्यथा कोण जाणे. अनेक वेळा पुरुषांनाही त्रास होतो याची सरकारला आठवण करून दिली, पण कुठलीही दखल न घेतल्यानं या पुरुष मंडळींनी चक्क पारायण सुरू केले. गाढवाच्या या प्रतिमेसमोर ही पुरुष मंडळी आपलं दुःख मांडतायत. शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये, त्यामुळे आता आम्ही त्रस्त होऊन शासनास आंदोलन न देता आम्ही या गाढवापुढे आता व्यथा मांडणार आहे. कमीत कमी या मुक्या प्राण्याला आम्ही आता आमच्या व्यथा समजेल या हिशोबाने आम्ही आज गाढवापुढे व्यथा आतापर्यंत दिलेले निवेदन वाचून आम्ही व्यथा मांडत आहोत. सरकारनं महिलांसाठी अनेक कायदे केलेत, मात्र महिला त्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोपही या संघटनेचे सदस्य करतायत. त्यामुळे महिलांच्या धर्तीवर जाता पुरुषांसाठीही कायद्यासोबत हेल्पलाईन सुरू करावी अशी मागणी होती. पुरुष तक्रार निवारण केंद्र स्थापन झालं पाहिजे. दुसरं म्हणजे पुरुष हेल्पलाईन सुरू झाली पाहिजे. तिसरं म्हणजे समान जो कायदा आहे, जो एकतर्फी कायदा आहे तो दुतर्फी कायदा असला पाहिजे. म्हणजे पुरुषांना आणि स्त्रियांना दोघांनाही कायदा हा समान असायला हवा. यासाठी आमच्या ह्या मागण्या आहेत. अगदी याच गाण्याप्रमाणे हे पुरुष आता आम्हाला पत्नीपासून वाचवा असे आर्त साथ देत आहेत. आता सरकार या पत्नी पीडित पुरुषांची कशी दखल घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विशाल करुळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.